नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार, परभणी न्यूज मध्ये स्वागत करतो. प्रभाग क्रमांक 13 मध्ये आपण आलेलो आहोत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे 4 उमेदवार आहेत. त्यापैकी विकास प्रभाकर लंगोटे, राहुल कांबळे, इम्रान खान आणि इम्रोज खान हे 4 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ या चिन्हावर निवडणुकी लढवत आहेत. मार्गदर्शक प्रभाकर अण्णा लंगोटे आणि गुत्तेदार बाबूलालजी खान यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे समाजसेवक बशीर भाई आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. प्रभाग क्रमांक 13 मध्ये जे 4 उमेदवार अजितदादा पवार गटाची निवडणूक लढवत आहेत, आपण त्यांच्यासोबत आहोत. आपण संजय गांधी नगर येथील नागरिकांची भेटी घेण्यासाठी आलेलो आहोत. त्यांचे अधिकृत उमेदवार 4 आहेत आणि यासाठी गेल्या 25-30 वर्षापासून मार्गदर्शक प्रभाकर अण्णा लंगोटे यांनी या प्रभागामध्ये बराच विकास केलेला आहे. नागरिकांच्या समस्या सोडवलेल्या आहेत. घरकुल योजना असो किंवा अनेक नाली रोडच्या समस्या असो, ह्या त्यांनी या प्रभागामध्ये कामं केलेले आहेत. आणि आपल्यासमोर ते यावेळेस निवडणुकीला ते 4 उमेदवार घेऊन सामोरे जात आहेत. आपल्यासोबत समाजसेवक बशीर खान आहेत. काय सांगतात माध्यमाशी, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. वार्ड क्रमांक 13 मध्ये येणारी 15 तारखेला मतदान होणार आहे. या मतदानामुळे आम्ही येणाऱ्या माणसाला एक एक घरी जाऊन प्रभाकर लंगोटेचे पुत्र विकास लंगोटे, इम्रोज खान, विकास लंगोटे पॅनल म्हणून असा घातलेला जे आहे, आज 35 ते 40 वर्ष झालेले या वार्डातला वार्ड क्रमांक 13 मधला कोणत्याही भागाचा काम असला, या विकास लंगोट्याने सगळे कामं केलेले आणि जनता त्याच्या संघ आहे. आणि कामाचा मुद्दा घेऊन इलेक्शनमध्ये उतरलेले विकास लंगोटे आणि विकास लंगोट्याचा पॅनल हे सगळेच विजय होणार आहे, अशी मी ग्वाही देऊन 2 शब्द संपवतो. येत्या 15 तारखेला मतदान करायचंय. यावेळेस आपण संजय गांधी नगरमध्ये आलेले आहोत. या नगरामध्ये प्रभाकर अण्णा लंगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली जे अनेक कामं झालेले आहेत, या कामाचा आढावा आपल्याकडून आम्ही घेत आहोत. काय सांगाल माध्यमाशी? माध्यमाशी 15 तारखेला मतदानाला आवाहन करणार आहे की कोणत्याही बळीभुळी पडू नये, कोणत्याही कारणामुळे इकडे तिकडे जाऊ नये. मताशी मत, एकच मत, घडीला मत असा नारा मारून सगळे समाजाच्या लोकांनी, युवकांनी, वयस्करांना, आया बहिणींना विकास लंगोट्या या पॅनलला मतं देऊन 15 तारखेला 16 तारखेला आपण विजयाच्या संघ राहावा अशी आम्ही ग्वाही देऊन हे 2 शब्द संपवतो. आपल्या 13 मध्ये जे कामं झाले, भरपूर झाले, कुठं तरी राहिले असन याची ग्वाही देऊन मी हे सांगतो की ते बी कामं या 5 वर्षामध्ये कामं होणार आहेत आणि हे निश्चितपणे कामं होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादाच्या पॅनलला पूर्ण बहुमतानं विजय करा अशी ग्वाही देऊन माझे 2 शब्द संपवतो. आपल्या वार्डामध्ये अजूनही नागरिक या ठिकाणी अनेक समस्या आहेत. त्यांच्या आरोग्याच्या समस्या आहेत, शिक्षणाच्या समस्या आहेत आणि ज्या रोड नाले आहेत अजूनही या ठिकाणी महानगरपालिकेचं दुर्लक्ष होत आहे. आपण काय सांगाल याबद्दल? दुर्लक्ष होत आहे, दुर्लक्षाला लढाई करणारा दुर्लक्ष होतं हे कुठं कुठं झालं बी, याच्याबद्दल बी मी ग्वाही देतो. म्हणजे येळ आहे आता आलेली, ही येळ राहिलेले जे बी आहेत, नाल्याचे प्रश्न असो, रोडचे असो, संडासचे असो किंवा घरकुलचे प्रश्न असो, हे प्रभाकर लंगोटेचे पुत्र विकास लंगोटे हे सोडण्याचे प्रयत्न मुंबईचे नगरपालिका आयुक्ताशी निवेदन देऊन कागद भरपूर केलेले, मालकीचा हक्क आहे. हे कामं करण्याकरता विकास लंगोटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे चिन्हावर लढणारे अजितदादा या पॅनलचे, यायला सगळ्या समाजाने मत द्यावं आणि आपल्या विजयाच्या पाठीशी राहावं. काम करणारा संघ राहावा, दान देणारा संघ नसून आहे, काम करणारा संघ राहावा. काम दान देतात, उद्या आपल्याच तोंडावर आपलं दाब मारतात, हे अशी ग्वाही देऊन मी कामासंघ राहणार आहे. सगळी जनता वार्ड क्रमांक 13ची विकास लंगोटे या पॅनल संघ राहणार आहे. एवढा आनंद झालेला आहे की हर घर फिरून आम्ही पाहिले की साहेब विकास लंगोटेच्या पॅनलला आम्ही सगळेच मतं देणार आहे. अशी ग्वाही देऊन राहिलेले कामं घरकुलचे असो किंवा नगरपालिकेचे आलेली योजना असो, हे सगळे कामं विकास लंगोटे करणार आहे अशी मी ग्वाही देतो. मध्ये जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचा जो पॅनल आहे, गेल्या
10-12 दिवसापासून ते अहोरात्र या ठिकाणी प्रचार यंत्रणा राबवून निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि या प्रभाग 13चा विकास करण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. आपल्यासोबत अजूनही दुसरे काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की काय सांगतात आपण. लंगोटे विकास लंगोटे के साथ है और आखिरी तक रहेंगे साथ में। चारों उम्मीदवार को चुन के लाने की उम्मीद है हमारी और पूरी कोशिश करेंगे चारों उम्मीदवार को चुन के लाने की. बोला वाकडे साहेब, दोन शब्द. काय बोला विकास लंगोटे या प्रभाग 13 मध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्या या महानगरपालिकेच्या वतीनं हे प्रभाग क्रमांक 13चे उमेदवार सोडवण्यासाठी कटिबद्ध आहेत आणि या प्रभाग 13चा विकास करण्यासाठी ते कटिबद्ध आहेत असंही माध्यमाशी बोलताना समाजसेवक बशीर खान यांनी सांगितलेलं आहे. आपण प्रभाग 13मध्ये संजय गांधी या नगरात आलेलो आहेत. या नगरामध्ये ज्या बी नागरिकाच्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी राहुल कांबळे, इम्रोज खान, अहमद खान आणि विकास भाऊ लंगोटे हे उमेदवार आहेत आणि हे सामाजिक कार्यकर्ते असून जनसेवकसुद्धा आहेत. अनेक कामं करण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. समाजाच्या कामासाठी ते अहोरात्र तत्पर असतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं ते या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहेत. आपण संजय गांधी नगरातील काही नागरिक आलेले आहेत, काय सांगतात बघूया. हाँ, क्या नाम है आपका? सैयद सलीम है. जिस प्रभाग में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से 4 उम्मीदवार है, क्या राय है आपकी, क्या मत है? चारों के साथ है हम चारों को जो सो हम चुन के लेंगे. हम घड़ी को लेंगे चार मशीन पे 4 बटन पे हम बराबर हमारे दवा को चारों को लेके आ जाएंगे. हम दमोदे विकास हाँ, राष्ट्रवादी कांग्रेस का, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का इंशाल्लाह हम लेके विकास आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. विकास आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. या ठिकाणी आपली नगरातील नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत. येणाऱ्या 15 जानेवारीला मतदान नागरिकांना करायचं आहे आणि 16 तारखेला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. विजयी मिरवणुका निघणार आहेत. जे उमेदवार या ठिकाणी निवडून येतील ते या ठिकाणी जल्लोष गुलाल उधळून जल्लोष करणार आहेत आणि आपण प्रभाग 13च्या या नागरिकांच्या मत जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्या या संजय गांधी नगरात काय काय विकास राहिलेला आहे, काय बाकी आहे, या सगळ्याचा हिसाब या निवडणुकीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी मुलं आहेत ते सुद्धा आपल्यासोबत आहेत. किसको वोट करना चाहिए? घड़ी को हाँ, किसको वोट करना चाहिए? घड़ी को. क्या बोलेंगे आप? घड़ी को. क्या नाम है तुम्हारा? जुनेद खान. किसको वोट देना चाहिए? गांधीनगरमध्ये आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी येणाऱ्या 15 तारखेला महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका 2026चं मतदान होणार आहे आणि संजय गांधी नगरातील ज्या समस्या आहेत आपण या ठिकाणी शेख नवाज यांच्याशी जाणून घेणार आहोत की आपण आपलं मत काय आणि आपण काय विकास करायचा आहे ते आपण माध्यमाशी सांगावं. हे आमच्यामध्ये 4 घडीचे जे उमेदवार आहेत ते श्री प्रभाकरराव लंगोटे आणि 4 बी घडीचे जे उमेदवार आहेत आमचे ते 100% निवडून येणार म्हणजे येणार. आपल्या प्रभागामध्ये काय विकास आहे, काय काय विकास झालेला आहे काही आणि आमच्याला काही आता विकास झालेला नाही. सगळं विकास म्हणजे विकासच झालेला आहे. विकास म्हणजे विकासच झालेला आहे. काय रोड नाले रस्त्या सगळं झालेलं आहे. काही आम्हाला आता काही राहिलं ते बी होणार. आरोग्याच्या समस्या फक्त आता घरकुलाची आणि जागेची जे बी आमचे जे मालकी हक्क जे आहे ना ती आमची मागणी आहे. दुसरं काही नाही. आता सध्या सगळं काही झालेलं आहे आमच्या शहरामध्ये. आपल्यासोबत संजय गांधी नगर मधील जे मालकी हक्काचा प्रश्न आहे या मालकी हक्काच्या प्रश्नासाठी संजय गांधी नगर येथील रहिवासी प्रभाकर अण्णा लंगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत आणि गेल्या 25 वर्षापूर्वी जो या ठिकाणी जागेचा प्रश्न निर्माण झाला होता, मालकी हक्काचा प्रश्न निर्माण झाला होता, तो प्रभाकर अण्णा लंगोटे यांनी मार्गी लावलेला आहे आणि यापुढे ते ज्याचे ताबे त्यांच्या नावावर सुद्धा करून देण्याच्या
त्यांचा प्रयत्न आहे. कोर्टामध्ये ही न्यायालयीन प्रक्रिया चालू असून संजय गांधी नगर येथील रहिवाशांना ही राहत मिळणार आहे. आपल्यासोबत अजूनही काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. जो इस संजय गांधी नगर का जो मसला है, जो यहाँ की जो ताबा मिलना चाहिए, जो नगर जो हाँ, इसके बारे में क्या कहेंगे आप? ये हम वोटर वालों को, समाज के अंदर जो वोटर और कार्यकर्ता है, युवक है, बुजुर्ग है, इनको ये इशारा देना चाह रहे नहीं, ये आह्वान करना चाह रहे कि विकास लंगोटे से हमारी वार्ड क्रमांक 13 संजय गांधी और रमानगर अतिक्रमण सलम एरिया के झोपड़पट्टी का हमको सब चीज़ के सुविधा दिए वाली है। पर अब हमारे समाज की एक अड़चन है कि हम है किसके, हाँ, हम है किसके, हमको मालिकी हक और हमारा आज़ादी जीने का हक मिलना, ये शासन को, ये प्रशासन को आह्वान है। नगर सेवक सुनो के आह्वान करना चाहते हैं कि हम आपके साथ हैं। आपने जो हमारे वास्ते आज तक भी विकास की कोशिश की है और वो विकास करे, पर लेकिन हमारा मालिकी हक, हमारे रोड नाली संडास घरकुंड ये आने के बाद यहाँ की जनता है विकास लंगोटे चारों उम्मीदवार के साथ है। चारों उम्मीदवार को घड़ी चुन के देंगे और किसी समाज के साथ, किसी उम्मीदवार के साथ भोले भटके बातों में, ना समझ बातों में हम अपना वोट कीमती जो बाबा साहब अम्बेडकर ने हमको हक दिया है, जीने का भी रहने का भी, ये हक हम उस आज़ादी के साथ, हमारे दिलों के साथ, हमारे जानों के साथ वोट हम घड़ी को देने वाले हैं। और चारों पैनल को आज़ादी उम्मीदवार को, आज़ाद से उम्मीदवार को चुन के लाने वाले हैं। अब ये कुछ आज़ाद है, अपक्ष उम्मीदवार है, इनके खिलाफ जाके 150 वोट खराब करके ये वोटों को धक्का नहीं देना, लीड से ये सीटा लाना और लीड के दौरान 5 साल में ये काम करके देना, ऐसा आह्वान करके मेरे दो पास खत्म करता हूँ। संविधानानं जो आपल्याला अधिकार दिलेला आहे आणि त्या संविधानाच्या अधिकारामुळे आज प्रत्येक गरीब नागरिकाला, श्रीमंताला या ठिकाणी मतदानाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राप्त करून दिलेला आहे. जर संविधान नसतं तर या गरीब लोकांना मतदान करण्याचा अधिकारच नसता, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आज या ठिकाणी मतदानाचा हक्क या सर्व नागरिकांना प्राप्त झालेला आहे, महिलांना प्राप्त झालेला आहे. आपल्यासोबत काही महिला आहेत संजय गांधीनगर येथील, आपण त्यांच्याशीही जाणून घेणार आहोत की काय मत आहे आपलं, कोणाला मतदान करणार आपण, राष्ट्रवादी काँग्रेस का इतर पक्षाला, अजून आपण त्यांच्याशी जाणून घेणार. काय नाव आपलं? सोनाबाई रामराव जाधव. हां, प्रभाग क्रमांक 13 मध्ये जे 4 उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे, काय सांगाल आपण? आम्ही त्यांनाच निवडून देणार आहेत, तीच आमचे साथी आहेत. हां, पहिल्यापासून आमचं त्यानंच आम्हाला झोपटपट्टी दिली, त्यानं बसिलं, त्यानं उठिलं, त्यानं मेलं, मारलं मी तर त्यानंच मारणार. आम्हाला मालकी हक्काचे प्रमाणपत्र द्यावा ही विनंती एवढी सांगते. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं संजय गांधीनगर या ठिकाणी प्रभाग क्रमांक 13 मधून हे नागरिक आपल्यासोबत आहेत. समाजसेवक बशीर खान आणि त्यांचे या संजय गांधीनगर मधील जे नागरिक आहेत आपल्यासोबत आहेत. आपण माध्यमासमोर त्यांच्या प्रतिक्रिया घेत आहोत की आपलं मत कोणाला. ही प्रतिक्रिया या ठिकाणी उमटत आहे की आमचा जो विकास केलेला आहे प्रभाकर अण्णा लंगोटे, त्यांचे पुत्र विकास लंगोटे, राहुल कांबळे आणि इम्रान खान हे 4 उमेदवार आहे. या घडी या चिन्हावर ते निवडणूक लढवत आहेत आणि नागरिकाचं मत सुद्धा आहे की आम्ही 4ही मतदान घडीलाच करणार आहोत. आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊ. राष्ट्रवादी पार्टी के 4 उमेदवार है, इम्रोज खान, राहुल कांबळे और विकास लंगोटे और इमरान खान. ये जो घड़ी से उम्मीदवार है, क्या कहेंगे? देखो, नगर सेवक हमारे जो भी रहे बड़े अच्छे रहे, हमारा विकास बहुत अच्छी तरह से करे वाला है. प्रभाकर थे पहले, प्रभाकर लंगोटे, अब विकास राव लंगोटे. अब इनके चारों जो उम्मीदवार है, विकास राव लंगोटे, इमरोज खान, इमरान खान, राहुल कांबळे, ये चारों भी है. हम इनको ही चारों को ही मतदान करेंगे और काम करने वाले हैं. अभी रोडों का भी काम उन्होंने किया, नए डिपो भी उन्होंने डाल के दिए. अब रही हमारी एक तमन्ना की जो माल के हक है ये हमारा हमको दिला देना, हमारा काम कोई नहीं है. अब चारों को ही मतदान, सारी पब्लिक हमारी उनको ही करेंगे.
प्रभाग क्रमांक 13च्या ज्या कमलबाई मोदी आहेत ह्या आपल्या महिला घेऊन प्रचारासाठी निघालेल्या आहेत आणि या ठिकाणी संजय गांधी नगर या ठिकाणी आपल्या महिलांच्या ताफा घेऊन त्या प्रचार करत आहेत. वार्ड क्रमांक 13चे जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राहुल कांबळे, विकास लंगोटे, इम्रोज खान आणि अहमद खान या चारही जणांना घडी या चिन्हावर निवडून आणण्यासाठी हा प्रचार महिलांचा चालू आहे. आपल्यासोबत कमलबाई आहेत. काय सांगतात? आपण प्रभाग क्रमांक 13 मध्ये आलात आणि प्रचार करत. आम्हाला पहिल्या सुरूला घडीला आणायचा प्रभाकर लंगोट यांच्या मुलाला. त्यांनी आमचा विकास इतके दिवस केला बी आणि आता इथून पुढे करणार बी. त्यांचे 4 उमेदवार आहेत. चारीला बी आणायचे आम्हाला. दुसऱ्या महिला आहेत आपल्यासोबत. चारीला काय नाव आहे तुझं? माझं नाव सृष्टी क्षीरसागर. हां, विकास भाऊ लोंगोटे यांची निशाणी घडी यांनाच मतदान करा. राष्ट्रवादीचे 4 उमेदवार राष्ट्रवादीचे 4 उमेदवार त्यांनाच आम्ही मतदान करणार. धन्यवाद. तू नका. विकास भाऊ हे सगळ्यांनाही चांगले त्यांनाच मतदान करा. घडी चारीला बी मतदान करायचं. 4 घड्या आहेत, 4 घड्या निवडून आणा. धन्यवाद. हां. चारीला बी आम्ही निवडून आणणार. हां, चला बोला बाई. चारीला बी आम्ही निवडून आणणार. चारी पण घड्या निवडून आणणार. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक 13 अधिकृत उमेदवार 4 आहेत. राहुल भैया कांबळे तसेच विकास लंगोटे, विकास लंगोटे, इम्रोज खान इम्रोज खान आणि अहमद खान. आणि अहमद खान हे 4 घड्याळची निशाणी आहेत. तरी सर्वांनी 4ही याला धन्यवाद. चला. प्रभाग 13 मध्ये जे जागेचा ताबा आहे ते मिळून द्यावा असं नागरिकाचं मत आहे. या ठिकाणी अनेक या गरीब नागरिक आहेत. सलम एरिया आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला प्रभाकर अण्णा लंगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे नागरिक या ठिकाणी मतदान करणार आहेत. इन्कलाब जिंदाबाद. आणि या भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो या सर्व गोरगरीब नागरिकांना, श्रीमंतांना या ठिकाणी तो अधिकार प्राप्त झालेला आहे आणि आपल्या अधिकाराचा तो हक्क 15 जानेवारी 2026ला ते बजावणार आहेत आणि प्रचंड मताने या ठिकाणी अजितदादा पवार गटाच्या उमेदवारांना घडी या चिन्हावर आपला फुल्लीचा ठसा मारून ते प्रचंड मताने विजय करणार आहोत. परभणी न्यूज, कॅमेरामॅन उमेश अग्रवाल, रिपोर्टर दिलीप बनकर, परभणी.